महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांचा शपथविधी सोहळा निमित्ताने त्र्यंबकेश्वर येथे मोठा जल्लोष करण्यात आला। या निमित्ताने कुशावर चौकामध्ये स्क्रीन लावून शपथविधी सोहळ्याचे थेट लाईव्ह प्रक्षेपण दाखवण्यात आले। फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची तसेच एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेताच एक जल्लोष या ठिकाणी करण्यात आला। उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट केला। फटाक्यांची आतिषबाजी देखील यावेळी करण्यात आली। मिठाईचे वाटप करण्यात आले। यावेळी भाजपा सरचिटणीस सचिन शुक्ल महाराष्ट्रामध्ये अत्यंत सुवर्ण क्षण आलेला आहे की भारतीय जनता पार्टीच्या अनेक कार्यकर्त्यांचे सहकार्य या यशामध्ये लाभलेलं आहे व दिवस रात्र भारतीय जनता पार्टीच्या ज्या बूथ कार्यकर्त्यांनी व पन्ना प्रमुखांनी जे अथक प्रयत्न केले त्यामुळे आज महायुतीचा प्रचंड विजय महाराष्ट्रामध्ये झालेला आहे। नरेंद्र भाई मोदी यांनी जो नारा आपल्याला या ठिकाणी दिला की सबका साथ सबका विकास, त्याचप्रमाणे एक है तो सेफ है या नाऱ्यावरती संपूर्ण महाराष्ट्राने भारतीय जनता पार्टीला प्रचंड विजय, महायुतीला प्रचंड विजय प्राप्त करून दिला। माननीय देवेंद्रजी फडणवीस, त्याचप्रमाणे एकनाथजी शिंदे व राष्ट्रवादी काँग्रेसचे अजितदादा हे आज उपमुख्यमंत्री झाले व देवेंद्र फडणवीसजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले आणि या तिघांच्याही नेतृत्वामध्ये महाराष्ट्राचा विकास प्रचंड वेगाने होणार आहे। कारण डबल इंजिनचं सरकार आज महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा आलं। मागे 105 आमदार भारतीय जनता पार्टीचे निवडून आले, त्याच्या आधी 125 आमदार भारतीय जनता पार्टीचे निवडून आले। या महाराष्ट्रामध्ये 100च्या वर आमदार निवडून आणण्याची क्षमता कुठल्याही मोठ्या नेत्यामध्ये आणि कुठल्याही पक्षामध्ये आजपर्यंत नव्हती, परंतु हा कारनामा फक्त आणि फक्त देवेंद्र भाऊ फडणवीस यांनी करून दाखवला व आज ते तिसऱ्यांदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पदावरती विराजमान झाले। त्याबद्दल त्र्यंबकेश्वर शहरमध्ये प्रचंड उत्साह आहे व यांच्या या शपथविधीसाठी अनेक हजारो कार्यकर्ते त्र्यंबकेश्वरमध्ये उत्साह करीत आहेत। धन्यवाद। संपूर्ण महाराष्ट्राच्या नव्हे तर संपूर्ण देशभरातील हिंदुत्वाच्या दृष्टिकोनातून आज अत्यंत पवित्र आणि एक शुभ दिवस उजाडला आहे। महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री म्हणून आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांनी आज मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे। 2014 असो, 2019 असो की 2024 असो, या तीनही वेळेला त्यांच्याच नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टीच्या मार्गदर्शनाखाली तिन्ही वेळेला या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये ही सत्ता स्थापन झालेली आहे। अत्यंत अडचणीच्या परिस्थितीमध्ये केंद्रामध्ये नरेंद्र मोदीजींचं पुन्हा सरकार स्थापन झाल्यानंतर त्र्यंबकेश्वरसारख्या नगरीमध्ये आगामी सिंहस्थ कुंभमेळा डोळ्यासमोर ठेवून हिंदुत्ववादी सरकार या महाराष्ट्रामध्ये येणं हे अत्यंत आवश्यक होतं आणि त्र्यंबक राजाचे निस्सीम भक्त असलेले देवेंद्रजी फडणवीस एक आदर्श राजनेता, लोकनेता आणि कार्यकर्ता म्हणून संपूर्ण जगात प्रसिद्ध आहेत। आपल्या वाणीने, आपल्या कर्तृत्वाने त्यांनी ते वारंवार सिद्ध करून दिलेलं आहे। अशा नेत्याच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्र राज्यामध्ये भारतीय जनता पार्टी, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या युतीचं सरकार स्थापन झालं आहे। मी भारतीय जनता पार्टीच्या सर्व कार्यकर्त्यांना, या तिन्ही संघटनांच्या सर्व कार्यकर्त्यांना मनापासून धन्यवाद देतो आणि त्यांचं खूप खूप अभिनंदन करतो। असंच सुयश कायम त्यांना त्र्यंबक राजाच्या आशीर्वादाने मिळो अशी सदिच्छा व्यक्त करतो। आणि महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये सुवर्णाक्षराने लिहिण्यासारखा दिवस आहे, कारण आज महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री म्हणून सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस यांनी शपथ घेतलेली आहे। मी पुन्हा येईल, पुन्हा येईल, पुन्हा येईल या वाक्याची जी टिंगलटावाळी राज्यभरामध्ये वेगवेगळ्या लोकांनी केलेली होती, त्या सगळ्यांना त्यांच्या कृतीने त्यांनी आज उत्तर दिलेलं आहे आणि ते पुन्हा आलेत हे महाराष्ट्रातली 14 कोटी जनता ओरडून आज सगळ्यांना सांगते। आणि देवेंद्रजी फडणवीस यांचं जे संघटनेमधलं निष्ठावानपणे कार्य करण्याची पद्धत आहे, म्हणजे मला आठवतं आहे त्यांनी सांगितलं आहे की पार्टीने मला सांगितलं घरी बसतो, मी घरीसुद्धा बसेल, मी कधी कुठल्या पदाकरता आग्रह धरणार नाही। वास्तविक मुख्यमंत्री राहिलेला मनुष्य संघटनेच्या आदेशानुसार उपमुख्यमंत्री राहणं याचा आदर्श त्यांनी महाराष्ट्राच्या राजकारणात घालून दिला आहे, असा हा युगपुरुषच म्हणावा लागेल।
महाराष्ट्रातल्या होतकरू तरुण राजकारणात येणाऱ्या युवकांना एक आदर्श प्रेरणादायी असं व्यक्तिमत्व त्यांचं आज मी त्र्यंबकेश्वरमधल्या संघ परिवाराच्या हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीने अभिनंदन करतो, त्यांच्या वाटचालीस शुभेच्छा देतो। त्याचबरोबर त्यांना खंबीरपणे साथ देण्याकरता शिवसेनेचे एकनाथजी शिंदे व राष्ट्रवादी काँग्रेसचे अजितदादा पवार यांनी जो भक्कमपणे त्यांना पाठिंबा दिला त्याबद्दल त्यांचेही आभार मानतो। आणि आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि आदरणीय देवेंद्रजी फडणवीस या डबल इंजिनच्या सरकारच्या माध्यमातून या महाराष्ट्रातल्या जनतेला आनंदी दिवस प्राप्त होतील असा विश्वास या निमित्ताने व्यक्त करतो। धन्यवाद। आज महाराष्ट्रासाठी सुवर्णमय क्षण आहे, कारण आज महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री, लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ, लाडक्या शेतकऱ्यांचा भाऊ, युवकांचा भाऊ, सर्वांचे लोकप्रिय कार्यसम्राट मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी आज मुख्यमंत्री पदाची शपथ ग्रहण केली। तसेच उपमुख्यमंत्रीपदी शिवसेनेचे एकनाथजी शिंदे, तसेच राष्ट्रवादीचे उपमुख्यमंत्रीपदी अजितदादा पवार यांनी आज उपमुख्यमंत्रीपदी शपथ घेतली। या सर्वांचे मी जाहीर आभार मानतो, धन्यवाद देतो, अभिनंदन करतो। आणि या तिघांमुळे महाराष्ट्राची जी गती प्रगतिशील होईल आणि महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास होईल हा आम्हाला संपूर्ण त्र्यंबकवासियांना स्वाभिमान आणि अभिमान आहे, हा विश्वास आहे। आणि याच विश्वासावर पूर्ण महाराष्ट्राचं कल्याण होईल, महाराष्ट्राच्या जनतेचं कल्याण होईल हा मला पूर्ण विश्वास आहे। धन्यवाद। आज महाराष्ट्रासाठी सुवर्णमय क्षण आहे, कारण आज महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री, लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ, लाडक्या शेतकऱ्यांचा भाऊ, युवकांचा भाऊ, सर्वांचे लोकप्रिय कार्यसम्राट मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी आज मुख्यमंत्री पदाची शपथ ग्रहण केली। तसेच उपमुख्यमंत्रीपदी शिवसेनेचे एकनाथजी शिंदे, तसेच राष्ट्रवादीचे उपमुख्यमंत्रीपदी अजितदादा पवार यांनी आज उपमुख्यमंत्रीपदी शपथ घेतली। या सर्वांचे मी जाहीर आभार मानतो, धन्यवाद देतो, अभिनंदन करतो। आणि या तिघांमुळे महाराष्ट्राची जी गती प्रगतिशील होईल आणि महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास होईल हा आम्हाला संपूर्ण त्र्यंबकवासियांना स्वाभिमान आणि अभिमान आहे, हा विश्वास आहे। आणि याच विश्वासावर पूर्ण महाराष्ट्राचं कल्याण होईल, महाराष्ट्राच्या जनतेचं कल्याण होईल हा मला पूर्ण विश्वास आहे। धन्यवाद। आज आपले सर्वांचे मनामनातले नेते जे प्रत्येकाच्या मनात होते की मुख्यमंत्री व्हावे, ते आज सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी आज मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली। हे सर्वचे यश आहे, हे भारतीय जनता पार्टीचं आहे। आणि सर्व त्यांचं जे घराघरात महिला योजना त्यांनी राबवल्या आहेत, मग ती घरकुल योजना असो नाही तर भरपूर अशा ज्या सगळ्यांसाठी उपयोगी अशा योजना राबवल्या आहेत, त्याचं हे सर्व यश आहे। सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस आणि अजितदादा पवार हे उपमुख्यमंत्री झाले, याबद्दल सर्व भारतीय जनता पदाधिकाऱ्यांना खूप आनंद झालेला आहे आणि सर्वांचे अभिनंदन। आपल्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली। तसेच उपमुख्यमंत्रीपदी सन्माननीय एकनाथरावजी शिंदे, अजितदादा पवार यांनी देखील उपमुख्यमंत्रीपदाची शपथ त्या ठिकाणी घेतली। 2.5 वर्षांमध्ये महायुतीचं सरकार आल्यानंतर सर्वसामान्य जनतेसाठी ज्या लोककल्याणकारी योजना राबवल्या, लाडकी बहीण योजना असेल, शेतकरी सन्मान योजना असेल, अन्नपूर्णा योजना असेल, वर्षाला 3 गॅस टाक्या मोफत असतील, या सर्व योजनांच्या माध्यमातून त्या ठिकाणी महाराष्ट्राच्या जनतेने विश्वास ठेवून महायुतीच्या सरकारला त्या ठिकाणी निवडून दिलं। त्याचप्रमाणे त्र्यंबकेश्वरमधल्या नागरिकांनी देखील महायुतीवरती विश्वास ठेवून भरघोस असं मतदान केलं। महायुतीचे उमेदवार हिरामंजी खोसकर यांना 6,000चं मताधिक्य त्र्यंबकेश्वर शहरातनं त्या ठिकाणी दिलं। तालुक्यातनं देखील भरघोस असं मताधिक्य त्या ठिकाणी महायुतीच्या उमेदवाराला मिळालं। त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्याचं ठिकाण असल्यामुळे या ठिकाणी त्र्यंबकेश्वर नाशिक जो रस्ता आहे तो काँक्रिटीकरण करण्याची मागणी आपण त्या ठिकाणी भारतीय जनता पक्षाच्या वतीने केली होती। महायुती सरकारच्या वतीने त्या ठिकाणी त्याला मान्यता दिलेली असून 1700 कोटी रुपयांचा प्रोजेक्ट हा येत्या कुंभमेळ्याच्या अगोदर तो चालू होणार आहे। त्याबद्दल आम्ही महायुती सरकारच्या या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो। तसेच गेल्या अर्थसंकल्पामध्ये त्र्यंबकेश्वर तीर्थक्षेत्रासाठी सन्माननीय आपल्या महायुतीच्या सरकारने
365 कोटी रुपयांचा निधीची तरतूद त्या ठिकाणी केलेली आहे। त्यामुळे हे डबल इंजिनचं सरकार आल्यामुळे केंद्रामधलं सरकार, महाराष्ट्रातलं सरकार, त्याचप्रमाणे त्र्यंबकेश्वर नगरपालिकेमध्ये देखील भारतीय जनता पार्टीचीच सत्ता येणार असल्याने या नगरीचा विकास हा जलद गतीने त्या ठिकाणी होणार आहे। त्यामुळे इथले सर्व जनतेला आम्ही आश्वासित करू इच्छितो की येणाऱ्या काळामध्ये भारतीय जनता पार्टी, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस RPI महायुती या महायुतीच्या वतीने या नगरीचा, या राज्याचा आणि या देशाचा विकास त्या ठिकाणी अविरतपणे चालू राहणार आहे। सर्व शपथ घेतलेल्या सन्माननीय फडणवीस साहेब, एकनाथरावजी शिंदे साहेब, अजितदादा पवार व सर्व सन्माननीय पदाधिकाऱ्यांचं मी या ठिकाणी अभिनंदन करतो। भारतीय जनता पार्टी नाशिक जिल्ह्याच्या वतीने या ठिकाणी अभिनंदन करतो व सर्व जनतेचे आभार मी या ठिकाणी व्यक्त करतो। धन्यवाद। यावेळी भाजपा उपजिल्हाध्यक्ष सुयोग वाडेकर, भाजपा शहराध्यक्ष प्रशांत बागडे, उपाध्यक्ष निशांत चांदवडकर, सरचिटणीस सचिन शुक्ल, संतोष भुजंग, रामचंद्र गुंड, पुरुषोत्तम लोहगावकर, लक्ष्मीकांत थेटे, गिरीश जोशी, श्रीकांत गायधनी, मिलिंद धारणे, पंकज धारणे, राहुल खत्री, नीरज शिकरे, ऋषिकेश देवकुटे, तेजस ढेरंगे, गोपाळ झोंबाड, काळूनाना बांगरे, मंगेश दिगे, सर्वेश वाडेकर, युवा मोर्चा अध्यक्ष, महिला मोर्चा अध्यक्षा स्नेहल भालेराव, तृप्ती धारणे, शिवसेना शहराध्यक्ष सुरेश तात्या गंगापुत्र, राष्ट्रवादी शहराध्यक्ष बंडू चोले, रवींद्र सोनवणे आदींसह महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। नाशिक लोकशाही न्यूजसाठी वैष्णव घोलप, त्र्यंबकेश्वर।